नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला आज दाखवायचं आहे मॅजिक. ओके. एकदम सांगून, एकदम परफेक्ट ॲज इट इज रॅली आपल्याला त्या ठिकाणी कॅप्चर करता आली. 253 वर दिलेला स्टॉक 267 पर्यंत हाय त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न झाला मित्रांनो. ओके. तर ह्या गोष्टी ऑलमोस्ट दिवसाआड, कधी-कधी रोजच एकदम मॅजिकसारख्या काम करतात. सेंटिमेंट एकदम खराब आहेत. युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आपले शेअर जे आहेत ते असे एकदम रॉकेट्स काय होतात, कधी-कधी ते 20-20% पर्यंत जातात. ओके. तर अशी जर्नी आपण पकडतो इक्विटीमध्ये. ओके. ऑप्शनचं तर सोडून द्या. ऑप्शनमध्ये पण बरीचशी गोष्टी अशा आहेत की आपल्याला फार चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी अॅनलाईज करून मूव्ह पकडता येते. तर हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर डिटेल्समध्ये तुम्हाला कमेंटमध्ये डिटेल्स दिलेल्या आहेत. नक्की चेकआउट करा. पुढची बॅच जी आहे त्याला तुम्ही ॲड व्हायचं आहे. ओके. अजिबात वेळेचा विचार करू नका. तुमची वेळ महत्त्वाची आहे कदाचित त्या फीपेक्षा. तशा हिशोबाची जर्नी आहे. आपण जाऊया डेटावरती. कुठला शेअर होता, काय होतं, काय घडामोड तुम्हाला जाऊन रिसर्च करायचं आहे, जाऊन रिसर्च करा. काय घडलंय, कशा पद्धतीने घडलंय आणि हा जो मूव्ह आलाय हा आपल्याला आधी माहीत पडतो का? ओके. तर हा माहीत पडू शकतो. ॲज इट इज माहीत पडतो आणि आपण हा 20-20% पर्यंत पण कॅप्चर करतो. ठीक आहे. तर मित्रांनो, जाऊया डेटावरती. मार्केट आज दिवसभर कशा पद्धतीचं होतं ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे स्लो शॉर्ट कव्हरिंग एकदम नॉर्मल, इझी, नो व्हॉलॅटिलिटी. ओके. फार अशी हेवी व्हॉलॅटिलिटी नाही झाली आणि ती जी पोझिशन्स आहेत त्या बऱ्यापैकी रिकवर होताना त्या ठिकाणी दिसल्या. ओके. त्याची रिकव्हरी होती ती त्या ठिकाणी झालेली आहे. पण मित्रांनो, आता सगळं काही पॉझिटिव्ह झालेलं आहे का? तर बिलकुल नाही. डेटा निगेटिव्ह आहे. हेवी निगेटिव्ह आहे. हे लटकवण्याची कार्यक्रम आहे. अजून थोडासा वरती जाऊन पुन्हा एकदा दांडा ओढणार हे 100%. डेटा कशा पद्धतीचा आलाय, काय आलाय तो जाऊन तुम्हाला हे करायचं आहे. डेटावरती जाणार आहे आपण. ओके. तर हे कुठलेही पॉझिटिव्हिटी या ठिकाणी नाही आहे. ओके. ही जरी मूव्हमेंट पॉझिटिव्ह आहे, तर ही पूर्ण आणि पूर्ण ज्या एवढ्या मागच्या काळापासून ज्या शॉर्ट पोझिशन्स होत्या, त्या एक्सपायरीच्या 2 दिवस आधी हे स्लोली हे एक्झिट होऊन फेज आउट झालेले आहेत. नेक्स्ट एक्सपायरीमध्ये शिफ्ट झालेले आहेत. ओके. तो जो डेटा आहे तो ॲज इट इज आहे. काही चेंजेस झालेले नाही आहे त्याच्यामध्ये. तर जाऊया डेटावरती क्विकली. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीचा एक डेटा ॲनलाईज करत असतो आणि डेटा आपल्याला काही इन्साईट्स देत असतो. ओके. आपल्याला लाँग टर्मची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी हा डेटा वापरतो. कुठलाही कॉल किंवा पुट घेण्यासाठी हा डेटा नाही आहे. ओके. एक ओव्हरऑल डायरेक्शन तुम्हाला कळावी की मार्केटमध्ये ॲक्च्युअल चाललंय काय आणि खरंच काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत का किंवा निगेटिव्ह आहेत. लाँग टर्मची डायरेक्शन कशी आहे, मार्केट इन्व्हेस्टेबल आहे किंवा नाही, त्यासाठीचा हा डेटा आहे. ओके. कुणी त्याला बाय सेलचं रिकमेंडेशन म्हणून घ्यायचं नाही आहे की मी निगेटिव्ह दिलंय आणि तुम्ही जाऊन उद्या पुट विकत घेणार, तर असं नाही आहे मित्रांनो. काही ज्या लाँग टर्मच्या पोझिशन्स आहेत त्या तुम्ही अव्हॉइड करू शकता आणि त्याच्यासाठी हा डेटा तुम्हाला त्या ठिकाणी मी देत असतो. राईट. तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल 8,48,000च्या पोझिशन ज्या होत्या त्या एक्सपायरीच्या आदल्या दिवशी होत्या आणि एक्सपायरीला ऑलमोस्ट 40%चा जो डेटा आहे तो रिड्यूस झालेला आहे. ओके. आता रिड्यूस झाल्यानंतर सुद्धा तेवढंच आहे. तर तुम्ही पर्सेंटेज कॅल्क्युलेशन याच्यावर कॅल्क्युलेट करा. ह्याच्यावर 8,00,000 निगेटिव्ह म्हणजे किती आणि 30,00,000वर 8,00,000 निगेटिव्ह म्हणजे किती? तर तुम्हाला पर्सेंटेज वाईज हे फार हेवीली अजूनही निगेटिव्ह त्या ठिकाणी बघताना दिसेल. तर एफ-आयजनी कुठल्याही पोझिशन्स अशा पद्धतीच्या अनवाइंड केलेल्या आहेत ज्या पोझिशन्स आहेत ह्या सगळ्या डायरेक्शनल शॉर्ट्स आहेत. इथं तुम्ही बघा 8,49,000च्या पोझिशन्स आहेत. त्या बदल्यात 4,00,000च्या शॉर्ट पोझिशन्स पुट साईडला. तर डायरेक्शन अजूनही स्टिल निगेटिव्ह फ्रॉम एफ-आयचं साईड. ओके. प्रॉप डेस्कनी काय केले? प्रॉप पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे, तर त्यांनी सगळ्या पोझिशन ॲज इट इज वाइंड अप करून टाकलेल्या आहेत आणि कार्यक्रम हा जो आहे तो नलिफाय करून टाकलेला आहे. तर पुढच्या ह्याच्यासाठी कॉन्झर्वेटिव्ह पोझिशन्स घेतात, इंट्राडे गेम करतात. हा इंट्राडे गेम तुम्हाला शिकायचा असेल, एखाद्या लेवलपासून कशी सेलिंग येते, कसं बाईंग होते, कशा लेवल त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करतो. ओके. तर ते तुम्हाला डिटेल्समध्ये ॲज इट इज देण्यात येतंय. ओके. पुढच्या बॅचसाठी तुम्ही हे करू शकता. तर डेटा निगेटिव्ह आहे. कुठलंही हवेत जाण्याचं कारण नाही की तुम्ही 2 दिवस मार्केट वर होतं, अजूनही वरती होतं, युद्ध थांबले का वगैरे. तर मित्रांनो, परिस्थिती भयंकर झालेली आहे. ओके. काही दिवसांनी लॉकडाऊन नको लागायला. ओके. लॉकडाऊन कशामुळे लागेल?
कुठला रोग आलाय म्हणून नाही, तर खायला प्यायलाच नाही, डे टू डेच्या गोष्टी आहेत. डिझेल, पेट्रोल हेच मिळायचं महाग झाले. कुठलीही फळं मिळत नाही. इकडून तिकडं काही वेगळं ट्रान्सपोर्टेशन होत नाहीये. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातील पुढच्या काही काळामध्ये जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर. आणि मार्केटचं काय होणार आहे भगवान जाणे. आणि आपला डेटा आपल्याला ऑलरेडी काही इंडिकेशन देतोय. ॲटलिस्ट लॉंग टाळू शकतो आपण. ओके. पुढच्या लॉंगर पिरियडसाठी जोपर्यंत डेटा पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत कुठलेही इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टिबल मार्केट त्या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे चांगले शेअर्स लोअर लेवलला ॲक्युमुलेट करायला भेटतील. त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज आपण फाइंड आउट करू. ओके. त्या गोष्टी कशा होतात, काय होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तुम्ही ग्रुपला ॲड नसाल तर मला तुम्हाला पुन्हा एकदा एक न्यूज द्यायची आहे. ओके. एकमेव नंबर आहे आपला, एकमेव. ओके. हा एकमेव नंबरवरून तुम्हाला मेसेज, फोन काही आला, रिप्लाय तुम्ही काही करणार असाल तर ह्या नंबरवर तुम्ही फक्त कनेक्ट करू शकता. ओके. कुठलाही फोन करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. मेसेज करू शकता. ओके. खूप फेक प्रोफाईल्स त्या ठिकाणी बनलेल्या आहेत. खूप फेक प्रोफाईल्स आहेत. ओके. व्हॉट्सअपवरती ग्रुप्स बनलेले आहेत, फेक ग्रुप. ओके. त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर काही फेक अकाउंट्स बनलेले आहेत आणि फेसबुकवर सुद्धा फेक अकाउंट्स बनलेले आहेत. ओके. अशा कुठल्याही फेक अकाउंटला तुम्ही बळी पडायचं नाही आहे मित्रांनो. ओके. पहिल्यांदा मेसेजवरती, फोनवरती बोला आणि मग त्या हिशोबाने डिसिजन घ्या. हे कुठलंही फेक याला बळी पडू नका. बी अवेअर. फार फ्रॉड वाढलेला आहे. कारण जशी ग्रोथ होत जाईल आपली तसे आपल्याला आपल्या नावापाठी लुटणारे लोक पण त्या ठिकाणी भेटत जातील. तर कृपया करून कुठल्याही ग्रुपला ॲड होताना, कुठल्या फेक ग्रुपला काळजी घ्या. ओके. आपला एकमेव फोन नंबर आहे, त्याला रीच आउट करू शकता. असा कुठलाही ग्रुप तुम्हाला भेटला तर त्याला तुम्ही डायरेक्ट इग्नोर करायचं किंवा रिपोर्ट करायचं आहे. ओके. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. आय होप ह्या तुम्हाला गोष्टी कामाला पडतात आणि फार इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.